राज्य शासनानं गेल्याच आठवड्यात अहिल्याबाई होळकर शेतकरी पीक कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। मात्र मागील पीक कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांनाही आता अहिल्याबाई होळकर पीक कर्जमाफीचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत घेण्यात आला। त्यातून शासनाच्या तिजोरीवर 14,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यामध्ये 4 धडाकेबाज निर्णय घेण्यात आले। गेल्याच आठवड्यात राज्य शासनानं अहिल्याबाई होळकर शेतकरी पीक कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। त्याचा लाभ राज्यातील 54 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। दुसरीकडे मागील कर्जमाफी योजनेत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना यंदा तरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता। त्यावर आज मंत्रिमंडळानं निर्णय घेतलाय। सन 2017 आणि 2019च्या कर्जमाफी योजनेत अनेक शेतकऱ्यांना पात्रता असूनही पीक कर्जमाफी मिळाली नव्हती, पण आता अशा शेतकऱ्यांना अहिल्याबाई होळकर पीक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यातून सुमारे 5 लाख शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार असून त्यासाठी 14,000 कोटी रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत। दुसरीकडे मंत्रालयीन विभागाच्या पुनर्रचनेला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। त्यातून 13 विभागांची पुनर्रचना होऊन एकाच विभागाचे 2 स्वतंत्र उपविभाग केले जाणार आहेत। आजवर 33 प्रशासकीय विभाग होते, ते आता 43 होतील। मात्र कोणत्याही नवीन पदांची निर्मिती होणार नाही। शिवाय राज्यात काही नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे। तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकामध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे।